नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम-एस-बी-टीचे पेपर जे आहे पहिला दिवस होता आज आणि त्याचं ॲनालिसिस आपण बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचे दोन्ही मॉर्निंग आणि आफ्टरनून दोन्ही शिफ्टचे पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर असं समजतं की मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधनंच आलेले आहेत. ठीक आहे. तर बघा, यामध्ये जवळपास 50 टू 80% 50 टू 80% क्वेश्चन जशाच तसे प्रिव्हियस मॉडेल पेपरमधनं आलेले आहेत किंवा प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधून आलेले आहेत. आता बघा, तुम्ही म्हणाल की सर प्रिव्हियसचे मॉडेल पेपर कुठे मिळतील आपल्याला? त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, bcsir.com गुगलवरती सर्च करायचं आहे. bcsir.com सर्च केल्यानंतर अशा प्रकारची लिंक ओपन होईल. या ठिकाणी बघा मॉडेल्स ॲन्सर पेपर दिलेले आहेत. समर 25, समर 24 आणि विंटर 24चे. ठीक आहे. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला मॉडेल पेपर मिळतील. या ठिकाणी पॉलिटेक्निकचेच नाही तर डी फार्मसीचे पण मॉडेल पेपर तुम्हाला या ठिकाणी मिळतील. आता या ठिकाणी बघा के स्कीमचे काही जे पेपर आहेत हे टीचिंग स्कीम त्या ठिकाणी दिलेले आहे. टीचिंग स्कीम म्हणजे काय? तर त्या ठिकाणी पर्टिक्युलरली सांगितलेलं आहे. जसं की आपण सपोज आता काय करूया, मॅथ जे आहे ते सर्च करूया. या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, तुमचा कोड जर असेल सब्जेक्टचा, तर तो कोड या ठिकाणी टाकायचा आहे किंवा कीवर्ड त्या ठिकाणी सर्च करा. या ठिकाणी मॅथ सर्च करूया आपण. बघा या ठिकाणी काय आलं आहे, बेसिक मॅथमॅटिक्स. ओके. त्यालाच BMS म्हणू आपण. याला ओपन केल्यानंतर मॉडेल पेपर दिसतील तुम्हाला प्रिव्हियस याचे. ठीक आहे. आता ही जी आहे ही टीचिंग स्कीम आहे. या ठिकाणी पूर्ण जशास तसा पेपर नाही दिलेला. बट या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, की सपोज 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. है ना? तर क्वेश्चनचा ॲन्सर या ठिकाणी दिलेला आहे आणि काय सांगितलेलं आहे 1 प्लस हाफ प्लस हाफ म्हणजे काय? तर या स्टेपला 1 मार्क, या पुढच्या स्टेपला अर्धा मार्क आणि शेवटी जे आहे त्याला अर्धा मार्क आहे. है ना? या ठिकाणी पण सेम जशास तसं स्टेप वाईज या ठिकाणी मार्क दिलेले आहेत. इथे बघा 1+1 आहे. तर पहिल्या स्टेपला 1 मार्क, दुसऱ्याला 1 मार्क असे स्टेप वाईज मार्क दिलेले आहेत. याला म्हणत असतो आपण टीचिंग स्कीम. है ना? 4 मार्काचा क्वेश्चन असेल तर 4 मार्क कशासाठी? तर ही स्टेप आली तर त्याला 2 मार्क. त्यानंतर ही स्टेप आल्यानंतर 1 मार्क आणि शेवटी इक्वल टू RHS आलं तर 1 मार्क. अशी ही झाली टीचिंग स्कीम. आणि तुम्हाला जर मॉडेल पेपर बघायचे असतील तर आय स्कीमचे तर जवळपास सर्वच मॉडेल पेपर या ठिकाणी अवेलेबल आहेत. आता आजचाच पेपर बघा, मेकॅनिक्स जो आहे 22,203 हा पेपर होता. याला जर सर्च केला आपण, इथेच येईल आता मॉडेल पेपरमध्ये बघा. मेकॅनिक्स जर सर्च केला आपण, के स्कीमचा कोड सर्च केला 312312. ठीक आहे. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी, स्कीम दिलेली आहे प्लस मॉडेल पेपर पण दिलेला आहे इथं बघा. ठीक आहे. या ठिकाणी जसं की 1 मार्क कशाला, VR फाइंड करायसाठी 1 मार्क आहे. MA म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हांटेज फाइंड करण्यासाठी 1 मार्क आहे. एफिशियन्सी 1 मार्क, एफर्ट लॉससाठी 1 मार्क. ही स्कीम दिलेली आहे आणि आय स्कीमचे जे आहे ते पूर्ण पेपर तुम्हाला या ठिकाणी मॉडेल पेपर मिळून जातील. तिन्ही सेमिस्टरचे. ठीक आहे. आता या ठिकाणी आज झाला बघा, पॉवर इंजिनिअरिंग झालेलं आहे. हा पेपर दुपारी. तर याला जर सर्च केला आपण, ठीक आहे. आता 5th सेमिस्टरचे ऑल MSBT मॉडेल पेपर जे आहेत या ठिकाणी जर गेलो आपण, तर इथे येऊन जातील तुम्हाला पेपर. ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, EMD, त्याच्यानंतर पॉवर इंजिनिअरिंग. ओके. तर हा पॉवर इंजिनिअरिंग हा जर पेपर बघितला आपण, तर सर्वच्या सर्व क्वेश्चन ॲन्सर सहित सर्वच्या सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही विथ फुल ॲन्सर. आय स्कीमचे जवळपास सर्व पेपर आहेत. के स्कीमचे तुम्हाला टीचिंग स्कीम मिळेल. आणि जर तुमचा मॉडेल पेपर या ठिकाणी अवेलेबल नसेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तो सब्जेक्टचं नाव, सब्जेक्टचा कोड
तसं मेन्शन केला तर जर अवेलेबल असेल, माझ्याकडे मिळाला तर मी त्या ठिकाणी साईटवरती अपलोड करेल. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर अशा प्रकारे बघा प्रिव्हियस इयरमधनं बऱ्यापैकी क्वेश्चन्स येत आहेत. त्यामुळे मॉडेल ॲन्सर वगैरे तुम्ही चेक करा आणि तुमचे पुढचे जे पेपर असतील ते व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे. तसेच बघा आता जो अपकमिंग पेपर येणार आहे बेसिक मॅथमॅटिक्सचा, तर त्याच्या नोट्स पण मी आज संध्याकाळपर्यंत अपलोड करत आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, इथे सर्चमध्ये बेसिक मॅथमॅटिक्स नोट्स वगैरे सर्च करा तुम्ही. तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स मिळून जातील. ज्या टेकाळे सर यांनी हँड रिटन नोट्स आहे बनवलेल्या. तर त्या पण तुम्ही बघू शकता. तसेच टेकाळे सरचं लेक्चर पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये किंवा चॅनलवरती सर्च केलं टेकाळे सर, आता या ठिकाणी मी करून दाखवतो. पेशे सर जर सर्च केलं आपण, तर या चॅनलवरती गेलो आपण. तर याच्या व्हिडिओमध्ये टेकाळे सर या ठिकाणी बघा, इथे सर्चचं बटन येतं. सर्चमध्ये तुम्ही जर टेकाळे सर सर्च केला तर तुम्हाला इथे सरांचा व्हिडिओ भेटून जाईल. जसं की या ठिकाणी बघा, स्ट्रेट लाईन पार्ट 1 आणि पार्ट 2. ठीक आहे. तर यांनी खूप चांगल्या प्रकारे सरांनी आय एम पी क्वेश्चन जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. याची पण लिंक मी सरांच्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती हे करू शकता आणि त्याचं बेनिफिट घेऊ शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तसेच मॉडेल ॲन्सरचा पण तुम्ही यूज करू शकता. या ठिकाणी बघा, जे फार्मसीचे स्टुडंट्स आहेत त्यांनी जर डी फार्मसी सर्च केलं तर फार्मसीचे पण त्यांना टीचिंग स्कीम जी आहे मॉडेल ॲन्सरची ते भेटून जाईल. ठीक आहे. या ठिकाणी पहिलीच लिंक आहे डी फार्मसी मॉडेल ॲन्सर. त्यांची जी स्कीम आहे याचे सर्व मॉडेल पेपर जे आहेत या ठिकाणी अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. ओके. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.